ग्वागरमध्ये एक असं मंदिर आहे ज्यामध्ये देशातील सर्वात मोठी नंदीची मूर्ती असलेल्या मंदिरामध्ये त्या मंदिराचा समावेश होतो. ते बघूया आपण मला कोकण बघायचे या सिरीजच्या भाग 21 मध्ये. ग्वागर बीचवर फेरफटका मारून झाल्यानंतर आम्ही आलो ग्वागर मधील एका पुरातन मंदिराला व्हिजिट करायला. विश्वनाथ पित्रे यांनी लिहिलेल्या व्याडेश्वरोदय या काव्याच्या संदर्भाप्रमाणे भगवान परशुरामाच्या आज्ञेनुसार व्याडी ऋषींनी आश्रम बांधला म्हणून हे क्षेत्र श्रीदेव व्याडेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. याच काव्यात गुह्य ऋषींनी वसवलेला आगर म्हणजे गुहागर असाही संदर्भ आढळतो. ग्वागरातील पुरातन असं व्याडेश्वर मंदिर हे संपूर्ण काळोत्री दगडांनी बांधण्यात आलेलं आहे. या मंदिराच्या चार बाजूला गणपती, अंबिका म्हणजे पार्वती, लक्ष्मी सहित नारायण, सूर्यनारायण असे पंचायतन आहे. पूर्वेकडील महाद्वाराजवळ गरुड आणि हनुमंताची स्थापना करण्यात आलेली आहे. तर मंडळी, ग्वागरला आलात तर आपल्या कोकणातल्या आराध्य दैवत असलेल्या व्याडेश्वर मंदिराला नक्कीच भेट द्या. नंतर तिथे जवळ असलेल्या कुंडाला आम्ही भेट दिली आणि आम्ही निघालो आपल्या या सिरीजच्या पुढच्या टप्प्याला. चला, या पावतीवरून ओळखा आणि कमेंट करून सांगा की आम्ही तिकडे जाऊन कोणते स्पॉट व्हिजिट करणार आहोत. पावती कसली आणि जागा कोणत्या असतील हे पुढे बघण्यासाठी आपल्या चॅनलला आताच फॉलो करा.